नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आणि मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सर्व सवलती देण्याची घोषणाही केली. याला कारण होतं ते 30 मे रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे भर उन्हात आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि ते उपोषण सोडण्यासाठी गेलेले राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाई आणि त्यांनी जे लेखी आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं त्या लेखी आश्वासनाची जवळपास पूर्तता करण्याचं काम सरकारनं शुक्रवारी केलेलं दिसतंय. हे जे 8 मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत त्याबाबत साधारण उद्या सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत त्याची रूपरेषा बाहेर येईल आणि मग सरकारनं खरंच मराठा समाजासाठी काहीतरी केलं आहे का हे दिसून येईल. सरकारनं ही घोषणा केल्यानंतर या घोषणेचं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे. मराठ्यांच्या मुलांना शैक्षणिक ह्याच्यात सवलती त्यांना योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं पण कळतं आहे. मराठा समाजातील अनेकांनी या सरकारच्या भूमिका जी सरकारनं घेतली आहे तिचं समर्थन केलं आहे. तर तिकडं दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातील प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासारख्या नेत्यांनी सरकारच्या या घोषणेबद्दल नाराजी पण व्यक्त केली आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं, त्या निर्णयाचं GRमध्ये रूपांतर करून ते जाहीर करतं की नाही हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि सरकार तसं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही असं मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांना वाटतं आहे. फक्त शैक्षणिक सवलती वगैरे हे तर ठीक आहे, परंतु मराठा समाजाने जी आंदोलनं उभा केली होती त्या आंदोलनात ज्या मराठा लोकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यातील किती गुन्हे मागे गेले ते घेतले आहेत याची आकडेवारी ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलेलीच आहे. पण उरलेल्यांचं काय करणार याबाबतही सरकारनं लवकरच निर्णय जाहीर करावा लागणार आहे. सातारा गॅजेट संदर्भात पण अगदी या येणाऱ्या आठवड्यातच सरकारला अध्यादेश काढावा लागेल आणि मराठा समाजासाठी हे सातारा गॅजेट महत्त्वाचं असून ते गॅजेटचा GR अधिसूचना निघाली की त्याचाही फायदा मराठा समाजातील लोकांना होईल हे तेवढंच कर. आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर असंख्य लोकांना ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळालेली आहेत. आता मिळालेल्या या प्रमाणपत्राला तसं व्हॅलिडिटी करून पण देणं हे सरकारचंच काम आहे आणि त्यासाठी लागणारे काही कागदोपत्री पुरावे असतील ते संबंधितानं त्या कार्यालयात जमा करणं गरजेचं आहे. असं झालं तरच मराठा समाजाला न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. ज्याची
दरवर्षी शेतकरी आणि नागरिक वाट पाहत असतात त्या मान्सूननं काल महाराष्ट्रातल्या तळकोकणात प्रवेश केलेला आहे. तळकोकणातील अनेक भागात काल पाऊस पण बरसला आहे आणि हवामान खात्याचा म्हणण्याप्रमाणे मान्सूनला पुढं सरकण्यासाठी योग्य असं वातावरण आहे. त्यामुळं तो येत्या 2 दिवसात घाटमाथ्यावर पण पोहोचेल आणि महाराष्ट्रात सर्वदूर पर्जन्यवृष्टी होईल असं जाणकारांचं पण म्हणणं आहे. काल पूर्वमोसमी पावसानं महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी हा पाऊस मुसळधार असा बरसला तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळं झाडं उन्मळून पडली, अनेक घरावरचे पत्रे उडाले आणि अपरिमित अशी नुकसान झाली आहे. धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली नव्हती, परंतु आज पहाटे 3:30 पासून जो पाऊस सुरू होता तो 6 पर्यंत चालूच होता. हा पाऊस धाराशिव शहरापुरताच मर्यादित नव्हता, तर तो तेर, गोरेवाडी, ढोकी, तिकडे येरमाळा आदी परिसरात बरसल्याचं सांगण्यात येत आहे. आता हा पाऊस असाच काही दिवस बरसत राहिला तर जमिनीत खोलवर ओल असेल आणि शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करण्यासाठी मग हा पडलेला पाऊस उपयुक्त ठरणार आहे. आता आणखी काही मोठ्या पावसाची शेतकरी वर्ग अपेक्षा करत आहे. भारतीय T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची माळ आता श्रेयस अय्यरच्या गळ्यात पडलेली आहे. सूर्यकुमार यादव पूर्वी T20त भारताचं कर्णधारपद भूषवत होता, पण त्याला दूर करत निवड समितीनं श्रेयस अय्यरवर विश्वास टाकला आहे. आणि विशेष बाब म्हणजे या T20 भारतीय संघात 15 वर्षाच्या IPLमध्ये धावाचा पाऊस पाडणाऱ्या अशा वैभव सूर्यवंशीचा पण समावेश करण्यात आला आहे. आता जी ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे ती निवड 1-2 दिवसात होईल आणि मग ऑलिम्पिकसाठी खेळायला जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं कप्तानपद कोणाकडे असेल याचीही उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागून राहिलेली आहे. काल भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान पहिला एकमेव कसोटी सामना चंदीगडच्या नवीन स्टेडियमवर सुरू झालेला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा यष्टिरक्षक माजी कर्णधार KL राहुल यानं शतक झळकावत आपलं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आता आजच्या दिवशी काय होतं, अफगाणिस्तानचा संघ भारतीय संघाला लवकर गुंडाळतो की नाही हे पाहायला लागेल. आता इकडं आपल्याकडं पाऊस सुरू आहे आणि त्यातच तिकडं आता भारतीय संघ पण अफगाणिस्ताननंतर आयर्लंड, इंग्लंड यांच्याबरोबर काही सामने खेळणार आहे. तिकडं ऑलिम्पिकमध्ये पण सामने खेळणार आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.